डाउनलोड करा एस्ट्रोसेज कुंडली ॲप आणि त्वरित मिळवा 50 पानांपेक्षा जास्त पानांची कुंडली अगदी मोफत। नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो जगातील नंबर 1 ज्योतिषी यूट्यूबचे अनल एस्ट्रोसेज टीव्हीवर। या साप्ताहिक राशी भविष्यात आपण 9 मार्च ते 15 मार्च चे राशी भविष्य जाणून घेणार आहोत। हे राशी भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे। यामध्ये आपणास आर्थिक जीवन, कौटुंबिक जीवन, प्रेम जीवन आणि दाम्पत्य जीवन याविषयी माहिती मिळेल। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओचे अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मेष राशी भविष्य। चंद्र देवाच्या या संक्रमणाने या सप्ताहात तुमच्या पंचम, षष्ठम, सप्तम आणि अष्टम भाव सक्रिय अवस्थेत राहतील। या सप्ताहाची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली राहील। खास करून या राशीतील विद्यार्थ्यांसाठी वेळ खूप चांगली राहील। जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देतात तर त्यात तुम्हाला यश मिळण्याची पूर्ण शक्यता आहे। तुमच्या मनाची चंचलता या वेळात कमी असेल। कुटुंबात वातावरण चांगले राहील। तुमच्या आई वडिलांमध्ये वाद झालेले असतील तर ते संपतील। या राशीतील जे विद्यार्थी इंजिनिअरिंग करत आहेत त्यांना काही उपलब्धी मिळू शकते। सप्ताहाच्या मध्यात चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या षष्ठम भावात होईल। यावेळी आपल्या आरोग्यावर लक्ष द्या। विनाकारण वादात पडू नका आणि आपल्या विश्वासू लोकांकडेच गोष्ट शेअर करा। कार्यक्षेत्रात यावेळी तुमचे विरोधी सक्रिय होऊ शकतात। सप्ताहाच्या मध्यात चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या सप्तम भावात होईल। ही वेळ ही तुमच्यासाठी चांगली राहील। जीवनात येणाऱ्या काही समस्या या वेळात दूर होऊ शकतात। तुमच्या जीवनसाथीला कार्यक्षेत्रात चांगल्या फळाची प्राप्ती या काळात होईल। तथापि जे लोक आपल्या जीवनसाथीला धोका देत आहेत त्यांना काही समस्यांचा सामना यावेळी करावा लागू शकतो। सप्ताहाच्या शेवटी चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या अष्टम भावात होईल। यावेळी मानसिक दृष्ट्या तुम्ही मजबूत राहाल। आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न या वेळात करू शकतात। रिसर्च करणारे विद्यार्थी यावेळी शुभ फळ प्राप्त करतील। उपाय: आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन घरातून बाहेर पडा। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मेष राशीचे प्रेमफळ। प्रेम जीवनात या सप्ताहात तुम्हाला यश मिळेल। सप्ताहाची सुरुवात तुमच्यासाठी खूप उत्तम राहील। आपल्या प्रेमाला व्यक्त करण्यासाठी तुम्ही बरेच बहाणे शोधाल। तुमच्या लव्हमेटला तुमच्या प्रति आकर्षण वाटेल। लव्हमेट सोबत तुम्ही कुठल्या विवाहात किंवा पार्टीमध्ये या सप्ताहात तुम्ही जाऊ शकतात। विवाहित जातकांसाठी ही वेळ चांगली राहील। जीवनसाथी सोबत जर कुठल्या गोष्टीला घेऊन मतभेद होते तर ते दूर होऊ शकतात। तुमचा जीवनसाथीचा दृष्टिकोन तुमच्या आई वडिलांच्या प्रति खूप चांगला असेल, यामुळेच तुम्हाला आनंद होईल। चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे वृषभ राशी भविष्य। वृषभ राशीतील जातकाच्या सप्ताहाची सुरुवात मिळती जुळती राहील। कुटुंबात तुमच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल, परंतु वडिलांसोबत काही मतभेद होऊ शकतात। जर तुमचे वडील कुठल्या सरकारी संस्थेत काम करतात तर या वेळात त्यांची प्रगती होऊ शकते। या राशीतील विद्यार्थ्यांना गणिताच्या विषयात यावेळी रुची येईल। IT आणि संचार क्षेत्राने जोडलेल्या या राशीतील लोक आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन करतील। पंचम भावात चंद्र देवाच्या संक्रमणाने संतान पक्षाने तुम्हाला शुभ समाचार प्राप्त होऊ शकतात। तसेच जे विद्यार्थी शिक्षण प्राप्त करण्यासाठी परदेशात जाण्याची इच्छा ठेवतात त्यांनाही यावेळी यश मिळू शकते। सप्ताहाच्या मध्यात चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या षष्ठम भावात होईल। ही वेळ तुमच्यासाठी खूप अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही। तुमचे काम आणि व्यवहारावर यावेळी कार्यक्षेत्रात नजर ठेवली जाईल। जर तुम्ही चांगले काम केले तर याचे फळ तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल। सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेव तुमच्या राशीच्या सप्तम भावात संक्रमण करतील। ही वेळ तुमच्यासाठी सामान्य राहील। व्यावसायिक आपल्या व्यवसाय सुधारवताना दिसतील। जे लोक नवीन व्यापार सुरू करण्याच्या बाबतीत विचार करत आहेत तेही या वेळात लोकांसोबत या बाबतीत चर्चा करू शकतात। सल्ला घेतल्यानंतर काही विचार घेण्याच्या निर्णयावर पोहोचलेले आहे तर पुढे पाऊल टाकण्यात वेळ करू नका। उपाय: 10 वर्षापेक्षा लहान कन्यांना मिठाई दान करा। चला जाणून घेऊया या सप्ताहाचे वृषभ राशीचे प्रेमफळ। प्रेम जीवनासाठी ह्या सप्ताहात तुम्हाला मिळते जुळते परिणाम मिळतील। तुम्हाला आपल्या लव्हमेट सोबत वेळ व्यतीत करण्याची इच्छा ठेवाल, परंतु काही कारणास्तव हे शक्य होणार नाही। तथापि फोनवर आपल्या लव्हमेट सोबत तुम्ही तासनतास गप्पा मारू शकतात। आपल्या प्रेम संबंधाच्या बाबतीत तुम्हाला कुणी मित्राला सांगू शकतात। विवाहित जातकांसाठी ही वेळ चांगली राहील।
जर तुम्हाला काही चिंता त्रास देत असेल तर आपल्या जीवनसाथी सोबत शेअर करा, त्याच्याकडून तुम्हाला काही चांगला सल्ला नक्की मिळेल. तुमच्या जीवनसाथीला आरोग्य संबंधित समस्या होण्याची शक्यता आहे, यामुळे या सप्ताहात त्यांची काळजी घ्या. तुमच्या जीवनसाथीला आरोग्य संबंधित समस्या होण्याची शक्यता या सप्ताहात आहे, म्हणून त्यांची काळजी घ्या. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मिथुन राशी भविष्य. या राशीतील तृतीय, चतुर्थ, पंचम आणि षष्ठम भाव चंद्र देवाच्या संक्रमणामुळे हा सप्ताह सक्रिय अवस्थेत राहील. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही ऊर्जेने भरलेले राहाल, यामुळे शिक्षण आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला शुभ फळ प्राप्ती होईल. आपल्या स्पष्ट विचारांनी आपल्या सहकर्मींना सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुम्ही प्रभावित करू शकतात. जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत तर मित्रांपासून दूर राहा. या राशीतील जातकाचे मन धार्मिक कार्यातही लागू शकते. सप्ताहाचा मध्यभाग तुमच्यासाठी मिळता जुळता राहील. आईच्या आरोग्याला घेऊन या वेळेत तुम्हाला चिंता होऊ शकते. चिंता करण्यापेक्षा उत्तम असेल की तुम्ही उत्तम डॉक्टरांकडून चेकअप करून घ्या. या राशीतील काही जातक वाहन खरेदीचा विचार यावेळी करू शकतात. या राशीतील विद्यार्थ्यांची गोष्ट केली असता यांचे मन पाठ्यपुस्तक वाचण्यापेक्षा अन्य पुस्तक वाचण्यात जास्त लागेल. जर बोर्डाच्या परीक्षेच्या तयारीमध्ये लागलेले असाल तर यावेळी तुम्हाला सोशल मीडियापासून दूर राहिले पाहिजे. यासोबतच जे जातक स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्याची मेहनत ही या काळात रंगात येईल. सप्ताहाच्या शेवटी तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तेलकट खटखट खाणे तुमच्या आरोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतात. स्वतःला उत्तम ठेवण्यासाठी योगासन करा. वाहन चालवताना तुमच्या सुरक्षेसाठी बनवलेल्या प्रत्येक गोष्टीचा वापर करा. उपाय: बुधवारी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मिथुन राशीचे प्रेमफळ. आपल्यामध्ये लपलेल्या कलेला प्रदर्शित करून या सप्ताहात तुम्हाला लवमेटला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न कराल. तुमचा प्रियकर ही तुमच्या भावनांची कदर करेल. प्रियकराला घेऊन जर तुमच्या मनात काही गैरसमज होता तर तेही यावेळी दूर होऊ शकतात. या राशीतील काही जातक प्रेम संबंधाला विवाह बंधनात अडकू शकतात. वैवाहिक जातकाच्या जीवनात काही समस्या येऊ शकतात. जीवनसाथीचा राग तुम्हाला चिंतित करेल. लहान लहान गोष्टींना घेऊन मतभेद होऊ शकतात. तथापि घरातील म्हाताऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याने तुम्हा दोघांचे सर्व गैरसमज दूर करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे कर्क राशी भविष्य. कर्क राशीतील जातक सौम्य स्वभावाचे असतात आणि त्यांची हीच सौम्यता त्यांना जीवनात प्रगती देते. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्येही तुम्ही आपल्या व्यवहाराने लोकांना आपल्याकडे आकर्षित करू शकतात. तुमच्या राशीचा स्वामी चंद्र या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमच्या द्वितीय भावात स्थित राहील. यामुळे कौटुंबिक जीवनातही तुम्हाला शुभ फळ प्राप्ती होईल. जर धन संबंधित काही मुद्द्यांना घेऊन तुम्ही चिंतित होते तर त्यावरही या वेळात तुम्हाला तोडगा मिळू शकतो. तुमचे लहान भाऊ बहीण यावेळी तुम्हाला साथ देतील. जर कौटुंबिक व्यवसाय करत असाल तर घरातील लोकांच्या सहयोगाने नफा कमावण्याची पूर्ण शक्यता आहे. आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि तुम्ही त्याच्यासोबत वेळ व्यतीत कराल. तुमच्या आई वडिलांच्या मध्ये कुठल्या गोष्टीला घेऊन काही वाद किंवा नाराजी होती तर तीही यावेळी दूर होईल. चतुर्थ भावात चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या जीवनात आनंद घेऊन येईल. सप्ताहाचा शेवट या राशीतील विद्यार्थ्यांसाठी चांगला राहील. यावेळी तुम्ही विषयांची रिव्हिजन करू शकतात. तुमचे प्राध्यापक शिक्षणाच्या क्षेत्रात तुमची मदत करू शकतात. सामाजिक स्तरावरही या राशीतील लोकांना या सप्ताहात सन्मान मिळेल. उपाय: भगवान शंकराची पूजा करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कर्क राशीचे प्रेमफळ. या राशीतील जातकांचे प्रेम जीवन या सप्ताहात मिळते जुळते राहील. तुम्ही आपल्या संगी सोबत कुठल्या लहान दूरच्या यात्रेवर जाऊ शकतात. जर तुम्ही आपल्या लवमेट पासून दूर राहतात तर यावेळी त्याच्याशी भेटण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच काही जातकांचा संगी शिक्षण किंवा जॉबच्या संबंधितही दूर जाऊ शकतात. प्रेमाच्या नात्याला मजबूत करण्यासाठी वेळोवेळी आपल्या भावनांना व्यक्त करा. विवाहित जातकांना या सप्ताहात आपल्या जीवनसाथीचे पूर्ण सहयोग प्राप्त होईल. ते भावनात्मक रूपांनी तुमची पूर्ण मदत करतील, तथापि शारीरिक रूपात त्यांच्यात सुस्ती पाहिली जाऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे सिंह राशी भविष्य. सिंह राशीतील लोकांच्या चरित्रात या सप्ताहात परिवर्तन पाहायला मिळेल. तुम्ही स्वतःला व्यक्त करणार नाही, त्यामुळे लोकांना समजणार नाही की तुमच्या मनात काय चालू आहे. लोकांपासून दूरी कायम ठेवून तुम्ही आपल्या कामाशी काम ठेवाल. कार्यक्षेत्रात तुमच्या ऊर्जेचा स्तर उत्तम असेल, यामुळेच तुमचे सहकर्मीही तुमच्याने प्रभावित होतील.
सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच याच राशीमध्ये विराजमान होतील, म्हणून व्यवहारात परिवर्तनासोबत तुमच्या शरीरात ही परिवर्तन येण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी ही वेळ चांगली राहील. यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या द्वितीय भावात होईल, यामुळेच तुमच्या आर्थिक पक्षाला मजबूती मिळेल. जर तुम्ही घरासाठी काही नवीन सामान खरेदी करण्याचा विचार बनवतात तर यावेळी घेऊ शकतात. कुटुंबातील लोकांसोबत वेळ व्यतीत करणे तुम्हाला आवडेल. तुम्ही यावेळी त्याच्यासोबत फिरायला जाऊ शकत नाही, परंतु कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन नक्की बनवू शकतात. तृतीय भावात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या इच्छेला वाढवेल. तुम्हाला कर्मठतेने विपरीत परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न कराल. जर कुठल्या मित्रांसोबत नाराज स्थिती झाली होती तर त्यात सुधारणा होईल. यासोबतचं काही भय तुम्हाला त्रास देऊ शकतो. सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेव तुमच्या राशीच्या चतुर्थ भावात संक्रमण करेल. ही वेळ तुमच्यासाठी सामान्य राहील. कौटुंबिक स्थिती ठीकठाक राहील. तुम्हाला कुठल्या गोष्टीची चिंता त्रास देणार नाही, म्हणून तुम्ही आरामाने झोपू शकतात. उपाय: सूर्यबीज मंत्राचा जप करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे सिंह राशीचे प्रेमफळ. आपल्या प्रेम जीवनात निखार आणण्यासाठी ह्या सप्ताहात तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या प्रियकराच्या व्यवहारात राग अधिक पाहिला जाऊ शकतो. जर तुम्हाला त्याचा राग शांत करायचा असेल तर वाद करू नका. सप्ताहाच्या मध्ये एक वेळ असाही येईल की तुम्हाला आपल्या जोडीदारासोबत आणि जोडीदार तुमच याची दुरी बनवतील, तथापि ही दुरी जास्त दिवस राहणार नाही. विवाहित जातकाच्या जीवनात ही वाद स्थिती निर्माण होऊ शकते. घरातील कुणी सदस्य तुम्हा दोघांमध्ये वादाचे कारण बनू शकते. अशा वेळेत तुम्हाला आपल्या जीवनसाथी सोबत मोकळ्या मनाने बोलण्याची आवश्यकता आहे. समस्यावर मार्ग नक्कीच मिळेल. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे कन्या राशी भविष्य. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्र तुमच्या द्वादश भावात स्थित होईल. काळपुरुषाच्या कुंडलीमध्ये हे स्थान मीन राशीमध्ये असते आणि यामुळे विदेश यात्रा आणि हानीच्या बाबतीत विचार केला जातो. या भावमध्ये चंद्रदेवाच्या संक्रमणाने तुम्हाला परदेशी स्रोतांनी धन लाभ होऊ शकतो, तथापि देवाणघेवाणीच्या बाबतीत तुम्हाला सतर्कता वाढवावी लागेल अथवा धनहानी होण्याची शक्यता राहू शकते. होळी सणानिमित्त आपल्या खर्चांवर लक्ष द्या. या राशीतील जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा ठेवतात त्यांचे स्वप्न पहिल्या सप्ताहाच्या सुरुवातीला पूर्ण होऊ शकतात. सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या स्वराशीमध्ये होईल. ही वेळ ही तुमच्यासाठी फायदेशीर राहू शकते. या काळात तुम्ही योगध्यान करून आध्यात्मिक मार्गाकडे प्रशस्त होऊ शकतात. यासोबतच आपल्या आरोग्याच्या प्रतीही तुम्ही विशेष रूपात सतर्क राहाल. जे लोक 50 वय पार केले आहेत त्यांना आपल्या आरोग्याकडे यावेळी विशेष लक्ष दिले पाहिजे. यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या द्वितीय भावात होईल. कमाईचे नवीन स्रोत यावेळी तुम्हाला मिळू शकतात. व्यवसाय करत असाल तर काही नवीन योजना लागू करून धन कमावू शकतात. घरातील कुणी सदस्याला समाजात काही उपलब्धी मिळू शकते. जर तुम्ही यश मिळविण्यासाठी व्यतीत केलेल्या वेळेत कठीण परिश्रम केले आहे तर आनंदित व्हा. याचे शुभ फळ तुम्हाला यावेळी प्राप्त होऊ शकते. सप्ताहाच्या शेवटी कार्यक्षेत्रात तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. जर लहान भाऊ बहिणींसोबत वाद होता तर तो होळीच्या सणानिमित्त दूर होईल. एकूणच पाहिल्यास हा सप्ताह कन्या राशीतील जातकांसाठी चांगला राहणार आहे. उपाय: गरजूची मदत करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कन्या राशीचे प्रेमफळ. कुठल्या मित्राच्या मदतीने तुम्ही या सप्ताहात त्या व्यक्तीसोबत बोलू शकता ज्या व्यक्तींसोबत तुम्ही याच वेळेपासून बोलण्याचा प्रयत्न करत होता. मैत्रीला प्रेमात बदलण्याच्या आधी किंवा आपले प्रेम व्यक्त करण्याच्या आधी हे नक्की जाणून घ्या की त्यांचे तुमच्याविषयी कसे विचार आहे. जे लोक याच वेळेपासून प्रेम संबंधात आहे त्यांना त्यांचा लव्हमेट काही गिफ्ट देऊ शकतो. या राशीतील विवाहित जातकाच्या जीवनात संवादहीनतेमुळे समस्या येऊ शकतात. आपल्या नाराजीला दूर करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही जागी फिरायला गेले पाहिजे जिथे तुम्ही विवाहाच्या सुरुवातीला जात होते. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे तुळ राशी भविष्य. तुळ राशीचा स्वामी ग्रह शुक्रवार आहे आणि शुक्राला सौंदर्य आणि कलेचा कारक ग्रह मानले जाते. याचे कारण आहे की या राशीतील जातक कला आणि सौंदर्याच्या क्षेत्रात चांगले प्रदर्शन करतात. या सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव तुमच्या राशीपासून एकादश भावात स्थित होतील आणि विभिन्न क्षेत्रांनी तुम्हाला लाभ प्राप्ती होईल. खास करून त्या लोकांना यावेळी लाभ होईल जे कलेच्या क्षेत्राने जोडलेले आहे. जर तुम्ही लेखक आहे तर तुमच्या लेखणीचे या वेळात खूप कौतुक होऊ शकते. आर्थिक पक्षही मजबूत राहील. यावेळी तुम्ही आपल्या घरच्यांसोबत होळीच्या सणाचा आनंद घ्याल. यानंतर चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या द्वादश भावात होईल.
या भावात चंद्र देवाच्या संक्रमणाने तुमचे खर्च वाढू शकतात, त्यामुळेच तुम्ही मानसिक तणावातही राहू शकतात. जर परदेशातील व्यापाराने जोडलेले असाल तर बरं याच प्रमाणात लाभ स्थितीमध्ये राहाल. सप्ताहाच्या मध्यात चंद्र देवाचे संक्रमण तुमच याच राशीमध्ये होईल. यावेळी तुमची अटकलेली कामे पूर्ण होऊ शकते. डोळ्यांच्या संबंधित समस्या येऊ शकतात, म्हणून सावधान राहा. जर कॉम्प्युटर समोर बसून काम करत असाल तर कंबरदुखीची समस्या तुम्हाला होऊ शकते. तंदुरुस्त करण्यासाठी व्यायाम करा. सप्ताहाच्या शेवटी चंद्र देवाच्या संक्रमणाने तुमचा द्वितीय भाव सक्रिय होईल. द्वितीय भावाला धनभाव सांगितला जातो आणि या भावाची सक्रियतेच्या कारणाने तुम्हाला धन संबंधित जोडलेल्या गोष्टींना घेऊन सावधान करावे लागेल. तथापि या राशीतील काही जातकांना पैतृक संपत्तीने या सप्ताहात लाभ होऊ शकतो. उपाय: शुक्रवारच्या दिवशी संतोषी मातेची पूजा करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे तुळ राशीचे प्रेमफळ. प्रेम जीवनात तुळ राशीतील जातकांना मनासारख्या फळ प्राप्तीसाठी मेहनत करावी लागेल. तुम्हातल्या अहंकाराला दूर करून आपल्या लवमेट सोबत बोलण्याची आवश्यकता आहे. त्यांच्याशी बोलत्या वेळी असे काहीही बोलू नका ज्यामुळे त्यांना वाटेल की तुम्ही त्याच्यापेक्षा उत्तम दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. यासोबतच आपल्या प्रियला वेळ देण्याचा प्रयत्न करा. विवाहित जीवनाचा विचार कुंडलीच्या सप्तम भावात केला जातो. तुमच्या सप्तम भावात शुक्रवार ग्रह स्थित आहे, म्हणून तुमच्या बऱ्याच समस्या या वेळात संपतील. तुमचा जीवनसाथी तुमच्या प्रती आकर्षित होईल आणि त्याच्यासोबत तुम्ही रोमॅन्टिक क्षण व्यतीत कराल. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे वृश्चिक राशी भविष्य. वृश्चिक राशीतील जातकांसाठी ह्या सप्ताहाची सुरुवात सामान्य राहील. चंद्रदेव सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीपासून दशम भावात संक्रमण करेल. दशम भावाला कर्मभाव सांगितले जाते. या भावात चंद्रदेवाच्या संक्रमणाच्या वेळी नोकरी पेशा लोकांना शुभ फळ प्राप्त होईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामांनी आनंदी होतील आणि त्यांचे कौतुक ऐकून तुम्हीही कामाच्या प्रती अधिक मन लावाल. तसेच जे जातक आतापर्यंत बेरोजगार आहे त्यांना होळीच्या पावन सणाच्या वेळी चांगला जॉब मिळू शकतो. यानंतर तुमच्या एकादश भावात चंद्रग्रहाचे संक्रमण होईल. या संक्रमणीय स्थितीच्या कारणाने तुमच्या जीवनाची आर्थिक समस्या दूर होऊ शकते. तुमचा कुणी जवळचा मित्र तुमच्याकडून पैसे उधार मागू शकतो. उधार देण्याच्या आधी त्यांची विश्वसनीयता नक्की जाणून घ्या. सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेव एकादश भावाने गती करून तुमच्या द्वादश भावात प्रवेश करतील. द्वादश भावात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी काही आव्हाने उभी करू शकतात. धन बचत करण्यासाठी तुम्ही प्लॅन बनवू शकतात, परंतु बऱ्याच प्रयत्नानंतर धन बचत होणार नाही. आपल्या समस्यांच्या बाबतीत यावेळी तुम्हाला आपल्या जीवनसाथी किंवा घरातील कुणी मोठ्या व्यक्तीसोबत चर्चा केली पाहिजे. तथापि यानंतर जेव्हा तुमच याच राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा समस्या दूर होईल आणि तुम्हाला शुभ फळ प्राप्ती होईल. उपाय: मंगळवार किंवा शनिवारच्या दिवशी हनुमान चालीसा पाठ करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे वृश्चिक राशीचे प्रेमफळ. वृश्चिक राशीतील जातकांना या सप्ताहात प्रेम जीवनात खूप सांभाळून चालण्याची आवश्यकता आहे. लव्हमेटला आपल्या गोष्टी या सप्ताहात वाईट वाटू शकतात. तथापि ते स्वतःला व्यक्त करणार नाही, परंतु तुमच्यापासून दूरी ठेवू शकतात. त्यांच्या व्यवहारात जर तुम्हाला परिवर्तन दिसत असेल तर लगेचच त्यांचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. या राशीतील विवाहित जातकाचे दाम्पत्य जीवन सामान्य पद्धतीने पुढे जात राहील. या सप्ताहात तुम्हाला कुठल्याही चढउताराचा सामना करावा लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे धनुराशी भविष्य. बृहस्पतीच्या स्वामित्वाच्या धनुराशीतील जातकाचे नवम, दशम, एकादश आणि द्वादश भाव या सप्ताहात सक्रिय अवस्थेत राहील. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये नवम भावात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्यात सकारात्मक बदल करेल. दान पुण्याचे काम करण्यासाठी तुम्ही एक पाऊल टाकाल. यासोबतच आध्यात्मिक पथावर चालणाऱ्या या राशीतील जातकांनाही या वेळात उत्तम अनुभव होतील. तुमच्या कुटुंबातील लोक तुमच्या व्यवहारात आलेल्या परिवर्तनामुळे थोडे चिंतित होऊ शकतात. दशम भावात चंद्रदेवाच्या संक्रमणाच्या वेळी तुम्हाला कार्यक्षेत्रात खूप सांभाळून चालावे लागेल. तुमची कुणी जवळची व्यक्ती तुमची तक्रार सिनियर्सकडे करू शकते. जर तुमच्या जवळ काही नवीन आयडिया आहे ज्याला लागू करण्याने कंपनीला फायदा होऊ शकतो तर सरळ आपल्या बॉस सोबत बोला. कुणी अन्य व्यक्तीला ही आयडिया शेअर करू नका. आपल्या वडिलांच्या आरोग्याची यावेळी काळजी घ्या. सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या एकादश भावात होईल. ही वेळ तुमच्या अनुकूल राहील. तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. जिथून तुम्ही कधी विचारही केला नव्हता तिथून तुम्हाला धन प्राप्ती होऊ शकते. मोठे भाऊ बहीण तुमच्या सहयोगासाठी यावेळी पुढे येतील. तथापि तुम्ही कुठल्याही गोष्टीचा घमंड करू नका.
द्वादश भावात चंद्र देवाच्या संक्रमणाने सप्ताहाचा शेवट होईल. जर कुणाकडून उधारी घेतली असेल तर या वेळात ते त्यांचे धन करीत मागू शकतात. या राशीतील जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा ठेवतात त्यांनी आपले प्रयत्न वाढवले पाहिजे. उपाय: बृहस्पतिवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे धनु राशीचे प्रेमफळ. धनु राशीतील जातकांचा प्रियकर या सप्ताहात अधिक प्रेम करेल. ते तुमच्या सोबत वेळ व्यतीत करण्याचा खूप प्रयत्न करतील. होळीच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही संगी सोबत कुठे फिरायला जाऊ शकतात आणि रोमॅन्टिक क्षण त्याच्या सोबत व्यतीत करू शकतात. यावेळी तुम्हाला त्याचा समजून व्यवहार केला पाहिजे. विवाहित जातकाच्या जीवनात या सप्ताहात काही नकारात्मक परिवर्तन येऊ शकतात. कुणी तिसरी व्यक्ती तुमच्या दोघांच्या वादाचे कारण बनू शकते. अशा वेळी तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवला पाहिजे आणि आपल्या जीवनसाथी सोबत बोलले पाहिजे. लक्षात ठेवा, गोष्टी मनात ठेवून कुठल्या गोष्टीवर मार्ग निघत नाही. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मकर राशी भविष्य. मकर राशीतील जातक या सप्ताहात जर आपला आळस त्याग केला तर यश मिळवू शकतात. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्रदेव जेव्हा तुमच्या अष्टम भावात असेल तेव्हा तो तुमचे गूढ विषय जाणण्यात रुची वाढवेल. जर तुम्ही विद्यार्थी आहे तर शोध कार्यात तुम्हाला यश मिळण्याचे पूर्ण योग आहेत. आरोग्याला घेऊन यावेळी सावध राहा. चुकीची दिनचर्या आणि भोजन तुम्हाला चिंतेत टाकू शकते. होळीच्या सणानिमित्त अधिक गोड खाणे टाळा. नवम भावात चंद्र देवाच्या संक्रमणाच्या वेळी कौटुंबिक स्थिती ठीक राहील, परंतु वडिलांसोबत तुमच्या संबंधात दुरी येऊ शकते. धार्मिक कार्याला करण्यात तुमची रुची वाढेल आणि तुम्ही गरजूच्या मदतीसाठी पुढे याल. आपल्या घरातील कुणी सदस्यासोबत धार्मिक यात्रेवरही जाऊ शकतात. यानंतर चंद्र देवाचे संक्रमण तुमच्या दशम भावात होईल. या भावाला कर्मभाव ही सांगितले जाते. या संक्रमणीय स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या मागील कामात उत्तम फळ प्राप्ती होऊ शकते. कामाला टाळण्याची तुमची सवय चांगली नाही, म्हणून ज्या कामाला तुम्ही सुरुवात केली आहे लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करा. सप्ताहाच्या शेवटी चंद्रदेव तुमच्या राशीपासून एकादश भावात संक्रमण करतील. यावेळी तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. आर्थिक पक्षाला सुदृढ करण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न केला आहे त्याचे उत्तम परिणाम ही तुम्हाला पाहायला मिळतील. जर गुंतवणूक करायची इच्छा आहे तर ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. उपाय: शनिदेवाला तिळाचे तेल चढवा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मकर राशीचे प्रेमफळ. मकर राशीतील जातकाचे प्रेम जीवन या सप्ताहात सामान्य राहील. आपल्या प्रियसोबत तासनतास फोनवर बोलणे, त्यांना आपल्या मनातील गोष्ट सांगणे, लहान लहान गोष्टींवर नाराज होणे आणि मनवणे चालू राहील. यासोबतच जे लोक प्रेमापासून वंचित आहे त्यांना कुणी खास व्यक्ती भेटण्याची वाट पाहावी लागेल. या राशीतील जे जातक विवाहित आहेत ते दाम्पत्य जीवनाला सुचारू रूपाने चालण्याचा प्रयत्न करतील, परंतु जीवनसाथीच्या व्यवहारामुळे ही गोष्ट होणार नाही. आपल्या पार्टनरला आपल्या घरातील व्यक्तीकडून समस्या होऊ शकते, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करा. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे कुंभ राशी भविष्य. सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये चंद्र देवाची स्थिती तुमच्या सप्तम भावात राहील. या भावात विवाह आणि जीवनात होणाऱ्या सामंजस्य बाबतीत माहिती होते. या भावात चंद्र देवाच्या असण्याने त्या लोकांना फायदा होईल जे लोक भागीदारीत व्यवसाय करण्याची इच्छा ठेवतात. आपल्या भागीदारासोबत मिळून व्यवसायाला नवीन दिशा देण्याचा तुम्ही विचार कराल. तसेच जे लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याची इच्छा ठेवतात त्याच्यासाठी ही वेळ चांगली राहील. या राशीतील विवाहित जातक आपल्या जीवनसाथी सोबत मिळून काही नवीन काम सुरू करण्याचा विचार बनवतील. होळीचा सण तुमच्या विवाहित जीवनात आनंद घेऊन येईल. अष्टम भावात चंद्र देवाची स्थिती शारीरिक कष्ट देऊ शकते. विवाह समारंभात जाण्याचा विचार करत असाल तर तिथे अत्याधिक भोजन करणे टाळा. मदिरापान करणे या सप्ताहात तुमच्यासाठी घटक होऊ शकते. समाजात मान प्रतिष्ठा खराब होऊ शकते. नवम भावात चंद्र देवाच्या संक्रमणाने आध्यात्मिक विषय जाणून घेण्यात तुमची रुची वाढेल. या वेळात तुम्ही आध्यात्मिक गुरूंना भेटण्याचा प्लॅन बनवू शकतात. तुम्हाला आपल्या वडिलांची काही गोष्ट आवडणार नाही, यामुळेच त्याच्यासोबत वाद होऊ शकतात. वडिलांसोबत बोलण्याच्या वेळी आपल्या मर्यादा ओलांडू नका. सप्ताहाचा शेवट दशम भावात चंद्र देवाच्या संक्रमणाने होईल. या काळात तुम्हाला कार्यक्षेत्रात उत्तम फळ मिळतील. विद्यार्थ्यांना आपल्या सहपाठीकडून नवीन गोष्टी शिकायला मिळू शकतात. उपाय: बजरंग बाणचे पाठ शनिवारच्या दिवशी करा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे कुंभ राशीचे प्रेमफळ. कुंभ राशीतील प्रियकर प्रियसी या सप्ताहात लव्हमेट सोबत वेळ व्यतीत करण्यापेक्षा जास्त आपल्या कामाशी काम ठेवतील.
तुमच्या आणि तुमच्या संगीमध्ये संवादहीनता येऊ शकते, तथापि काही दिवसांच्या या संवादहीनतेनंतर तुम्हा दोघांमध्ये लगाव वाढू शकतो. विवाहित जातकांसाठी हा सप्ताह अनुकूल राहील. जीवनसाथी सोबत थोडेफार वाद होतील, परंतु यामुळे तुमच्या नात्यावर काही परिणाम होणार नाही. तुमच्या जीवनसाथीचे आई वडील या सप्ताहात तुम्हाला सरप्राईज देऊ शकतात. ज्या लोकांचे नवीन लग्न झालेले आहे त्याच्या जीवनात नवीन पाहुणे येऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या सप्ताहाचे मीन राशी भविष्य. या सप्ताहात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या षष्ठम, सप्तम, अष्टम आणि नवम भावात होईल. सप्ताहाची सुरुवात तुमच्यासाठी खूप चांगली सांगितली जाऊ शकत नाही. यावेळी काही जुना रोग तुम्हाला त्रास देऊ शकतो, म्हणून आपली काळजी घ्या. बाहेरील जेवण जेवल्यास पोटासंबंधित काही समस्या होण्याची शक्यता आहे. होळीच्या सणाच्या वेळी तेलकट थटकट खाणे टाळा. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची इच्छा आहे तर या सप्ताहात तुम्हाला योगाने ध्यान केले पाहिजे. षष्ठम भावात चंद्रदेव जेव्हा तुमच्या सप्तम भावात संक्रमण करतील तेव्हा स्थितीमध्ये सुधारणा होईल. या राशीतील जे जातक भागीदारीत व्यवसाय करतात त्यांनाही लाभ होईल. जर तुम्ही आपल्या व्यवसायाला वाढवण्याचा विचार करत आहे तर यावेळी आपल्या घरातील लोकांचा सल्ला घ्या. तुमचा जीवनसाथी यावेळी तुमचा साथ देईल. जर तुम्हाला काही समस्या आहे तर त्यांच्यासोबत शेअर करू शकतात. सप्ताहाच्या मध्यात चंद्रदेवाचे संक्रमण तुमच्या राशीच्या अष्टम भावात होईल. ही वेळ तुमच्यासाठी मिळती जुळती राहील. विद्यार्थ्यांना ग्रंथ विषयांच्या बाबतीत जाणण्याची इच्छा होईल. आपल्या पाठ्यक्रमासोबत तुम्ही इतर पुस्तकही वाचू शकतात. सप्ताहाचा अंत नवम भावात चंद्रदेवाच्या संक्रमणाने होईल. कुटुंबातील लोकांसोबत यावेळी तुम्ही धार्मिक यात्रेवर जाण्याचा प्लॅन बनवू शकतात. यासोबतच कुटुंबातील लोकांमध्ये सामंजस्य बसवण्याचा तुम्ही पूर्ण प्रयत्न कराल. उपाय: केळाच्या झाडाखाली सरसोच्या तेलाचा दिवा लावा. चला जाणून घेऊया या सप्ताहाचे मीन राशीचे प्रेमफळ. मीन राशीतील जातकांना प्रेम जीवनात या सप्ताहात खूप सांभाळून चालण्याची आवश्यकता असेल. गैरसमजामुळे दुरी वाढू शकते. तुमच्यावर राग हावी राहील आणि तुम्हाला जीवनसाथीची गोष्ट ऐकण्यास तयार राहणार नाही. जर तुम्ही आपल्या संगीसोबत खरंच प्रेम करतात तर शांत होऊन त्याच्याशी बोला आणि समस्या सोडवा. विवाहित जातकांसाठी ही वेळ खूप अनुकूल सांगितली जाऊ शकत नाही. तुमच्या जीवनसाथीला कार्यक्षेत्रात यावेळी समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात त्यांची पूर्ण साथ द्या आणि त्याच्या चिंता दूर करण्यासाठी त्याच्याशी बोला.